नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दत्त परिक्रमेची सुरुवात आम्ही पिठापूरपासून केली होती. पिठापूरला गेल्यानंतर तेथील आजूबाजूची मंदिरेही आम्ही फिरलो. पिठापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले श्री सत्यनारायण स्वामी मंदिर येथे आम्ही गेलो. सत्यनारायण स्वामी मंदिर हे भारतातले एकमेव सत्यनारायण स्वामींचे मंदिर आहे. भारतात इतरत्र कोठेही सत्यनारायण स्वामींचे मंदिर नाही आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये श्री क्षेत्र अन्नावरम येथे आहे. श्री वीरा व्यंकटा सत्यनारायण स्वामी असे या मंदिराचे नाव आहे. हे मंदिर एका डोंगरावर वसलेले आहे. त्या डोंगराला रत्नागिरी डोंगर असे म्हणतात. या डोंगरावरच पंपा नदी आहे आणि पंपा नदीच्या काठावर सत्यनारायण स्वामी मंदिर वसलेले आहे. तुम्हाला सत्यनारायण स्वामी मंदिराला जायचे असेल तर तुम्ही अण्णावरम या रेल्वे स्टेशनवर उतरू शकता. रेल्वे स्टेशनपासून मंदिर 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि पिठापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. पिठापूरलाही रेल्वे स्टेशन आहे, परंतु आपल्याला तेथून मग दुसऱ्या गाड्यांनी प्रवास करावा लागतो आणि अण्णावरम येथून 3 किलोमीटर आहे, तर मग अण्णावरमवरून तुम्हाला मंदिर जवळ पडेल. जर तुम्ही पिठापूरला आला असाल तर मग पिठापूरवरून कोणत्याही गाडीने तुम्ही सत्यनारायण स्वामी मंदिरला जाऊ शकता. विजयवाडा ते विशाखापट्टणम व विजयवाडा ते कलकत्ता या रेल्वे लाईन मार्गावर धावणाऱ्या गाड्या अण्णावरमला थांबतात. अण्णावरमला नॅशनल हायवे नंबर 5ने जोडलेले आहे. अण्णावरमचे रेल्वे स्टेशन हे चेन्नई हावडा रेल्वे लाईनवर आहे. श्री सत्यनारायण स्वामी मंदिर हे मंदिर खूप सुंदर आहे आणि या मंदिराचा परिसरही खूप मोठा आहे आणि खूप सुंदर आहे. सत्यनारायण स्वामी मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोनही बाजूंना उंच उंच अशी सुपारीची झाडे, भातशेती असे खूप छान निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते. हे असे वातावरण बघत आम्ही सत्यनारायण स्वामी मंदिराकडे गेलो. मंदिर हे रत्नागिरी डोंगरावर आहे आणि मंदिराकडे जाण्यासाठी डोंगरावर खूप छान असा रस्ता तयार केलेला आहे. या रस्त्याने आपण अगदी 5 ते 10 मिनिटमध्ये मंदिराजवळ पोहोचतो. हा रस्ता खूप सुंदर आहे आणि या रस्त्याच्या कडेला पंपा नदी वाहते. या पंपा नदीवर असलेले पंपा सरोवर हे या मंदिराच्या शेजारीच आहे आणि ते दिसायला खूप सुंदर दिसते. डोंगरावर जाण्यासाठी रस्ता खूप सुंदर आहे. आपण मंदिराकडे पोहोचतो तेव्हा तेथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि ही पार्किंग पूर्णपणे निशुल्क आहे. सत्यनारायण स्वामी मंदिराच्या डोंगराच्या आजूबाजूसच श्रीराम, वनदुर्गा, कनकादुर्गा यांचीही मंदिरे आहेत. पिठापूरमधील इतर मंदिरे दुपारी 12 वाजता बंद होतात आणि सायंकाळी 5 वाजता सुरू होतात, परंतु सत्यनारायण स्वामी मंदिर हे दिवसभर चालू असते आणि दिवसभर या मंदिरात खूप गर्दी असते. लोक दर्शनासाठी येत असतात. या भागातील नवदाम्पत्य लग्न झाल्यानंतर लगेच सत्यनारायण स्वामींच्या दर्शनासाठी येतात. आम्ही जेव्हा सत्यनारायण स्वामी मंदिरात गेलो तेव्हा तेथे खूप सारे नवदाम्पत्य दर्शनासाठी आलेले होते आणि तेथे खूप सारे लोक सत्यनारायण स्वामींची पूजाही घालत होते. आपण आपल्याकडे जी घरी किंवा मंदिरामध्ये सत्यनारायण स्वामींची पूजा घालतो ती तेथे मंदिरातही घातली जाते. सत्यनारायण स्वामींच्या मंदिरात गेल्यावर त्यांचे दर्शन घेतल्यानंतर जो आजूबाजूचा परिसर आहे पाहायला खूप सुंदर आहे आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा हलका हलका पाऊस येत होता आणि वातावरण खूप सुंदर होते आणि या मंदिरात खूप गर्दीही होती. तर सत्यनारायण स्वामी मंदिराचे वातावरण इतके सुंदर होते की या मंदिरात खूप सारे वानर, माकडे ही गोळा झालेली होती. सत्यनारायण स्वामी मंदिराचा इतिहास असा आहे की 1891मध्ये भगवान सत्यनारायणांची मूर्ती रत्नागिरी टेकडीवर सापडली आणि तेथे एक साधे मंदिर बांधण्यात आले. पुढे हळूहळू या मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला. सत्यनारायण स्वामी हे भगवान विष्णूचे रूप आहे आणि ते ब्रह्मा आणि शिवशंकर यांच्या रूपाचे प्रतिनिधित्व करतात. हे मंदिर 2011-12 मध्ये जीर्ण झाल्यानंतर त्याची पुन्हा पुनर्बांधणी करण्यात आली. तुम्हाला जर सत्यनारायण स्वामी मंदिराला जायचे असेल तर तुम्ही पिठापूरवरून एखाद्या गाडीने जाऊ शकता किंवा डायरेक्ट अण्णावरम स्टेशनला गेल्यानंतर
तेथून तुम्ही 3 किलोमीटर अंतर असलेल्या सत्यनारायण स्वामी मंदिराला जाऊ शकतात. पिठापूरवरून जर तुम्ही ऑटो किंवा गाडी केली तर त्यांचे भाडे हे 1500 ते 2000 या दरम्यान असते. आणि सोबतच पिठापूरमधील इतर मंदिरे फिरायची असेल तर मग भाड्यामध्ये अजून जास्त वाढ होते. आणि जर तुम्ही स्वतःची गाडी आणली असेल तर नॅशनल हायवे 5ने तुम्ही अण्णावरमला सत्यनारायण स्वामी मंदिरात जाऊ शकतात. तर अशा प्रकारे सत्यनारायण स्वामी मंदिराचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि हे सत्यनारायण स्वामी मंदिर खूप सुंदर आहे. डोंगरावर जाताना जो रस्ता लागतो तो खूप सुंदर आहे. आणि हे पंपा नदीवरचे जे सरोवर आहे ते तर बघायला खूप छान वाटते. तर अशा प्रकारे सत्यनारायण स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा परत निघालो आणि पुन्हा परत पिठापूरला आलो. सत्यनारायण स्वामी मंदिरासोबतच पिठापूर व इतर मंदिरांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहे. दत्त परिक्रमेच्या पुढील स्थानांचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला दत्त परिक्रमेची संपूर्ण माहिती मिळेल. आणि पिठापूर, कुरवपूर या ठिकाणी कसे जायचे, या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, तेथील दर्शन याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येत आहे. तर ती पाहण्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.